नमस्कार, मी मराठी क्रिकेट समालोचक लव सनाबाई पांडुरंग जाधव आणि स्वागत आहे तुमचं चॅम्पियन टॉक्स विथ लवशेमध्ये. अष्टपैलू खेळाडू, प्रभावी नेतृत्व करणारे, मैदानावर संघाला जिंकवणारे आणि मैदानाबाहेर यशस्वी आयोजक, प्रामाणिक आणि टीमचा खरा आधारस्तंभ श्री नवनाथ धोंडाबाई लक्ष्मण गाडवे सर. स्वागत करूया चॅम्पियन टॉक्स विथ लवशेमध्ये. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमच्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि कोणत्या वर्षापासून तुम्ही क्रिकेट खेळायला चालू केलं? मला वाटतं मी शहीद भगतसिंगमध्ये वयाच्या 6 वर्षापासून क्रिकेटची आवड जपतोय. वाव. क्रिकेटची तेव्हापासूनच खरी सुरुवात झाली 6 वयापासून. मग हळूहळू त्या 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष, मला वाटतं 9वीत असल्यापासून मला बरेच जण मैदानात बघायला यायचे क्रिकेट खेळताना. आणि तेव्हापासून मी स्थानिक इथे जिजामातानगरमध्ये होतो राहायला, अजूनही तिथेच आहे. मग ती लोक मला अशी म्हणजे प्रोत्साहन द्यायची, तू चांगला खेळतोयस, तू खेळत राहा, लेदर क्रिकेटला पण जा. मग त्याच्यानंतर मी लेदर क्रिकेटला पण गेलो खेळायला. 9वी म्हणजे 14 वर्षाचा असेल, 14 वर्षाचा असताना लेदर क्रिकेटला सुद्धा खेळायला गेलो. त्याच्यानंतर मैदानामध्ये जी टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली, खेळता खेळता असं झालं की कधी पण हे लोक मॅच घ्यायचे. मग मला वाटतं मी शाळेमध्ये बंक करून सुद्धा त्या मॅचला मला आवडीने कसं म्हणजे ते लोक शिटी मारून बोलवायचे. मग समजून जायचं मी अबुद एज्युकेशन सोसायटीमध्ये या शाळेत होतो इथे. मग ते लोक शिटी मारून मला बोलवायचे. मग मी समजून जायचो ही शिटी आपल्या खेळण्यासाठी आहे. वाव. मग दुपारी मला वाटतं 3-1 वाजता बंक करून खेळायला जाऊन, कारण त्यांना माझी बॅटिंग खूप आवडायची म्हणून ते मला खास करून बोलवायचे, म्हणजे बोलवायचेच. कारण हा असला की आपला संघ विजयी होणारच असा त्यांना मनापासून म्हणजे त्यांची इच्छा असायची. आणि त्यासाठी मी सुद्धा आपलं भले 9वीला असेल काय असेल तरी मी त्याचा कधी विचार नाही केला. पण माझा संघ, ज्या संघातून मी खेळतोय त्या संघाला मला विजयी करता आलं म्हणजे मी यशस्वी झालो असं तरी मला नेहमी वाटायचं. म्हणून तिथून माझी सुरुवात खरी झाली होती ते क्रिकेटला. तुम्ही सर उल्लेख केलात की ज्या टीममधून खेळ तो संघ विजयी झाला पाहिजे, हा सुरुवातीपासूनचा मानस. परंतु या वयात देखील क्रिकेट तुम्ही खेळत आहात. स्वतःला कसं मेंटेन ठेवता आणि फिटनेस कसा करता? मी स्वतःला मेंटेन ठेवायचं म्हणजे काय, माझ्या जी जिद्द आहे की लहानपणापासून जे क्रिकेट खेळलो ते ह्या वयात सुद्धा मला खेळता यावं. म्हणजे माझी जिद्द मला ही क्रिकेट खेळायला लावते. म्हणजे आज वय माझं किती पण होऊ द्या, मला वाटतं मी 60 झालो तरी मी मला वाटतं शहीद भगतसिंग मध्ये खेळतच राहील, असे माझी मनापासूनची तीव्र इच्छा आहे. आणि ती इच्छाच मला जगवते की तू क्रिकेट खेळ, तुला काही होत नाही, तू क्रिकेट खेळत राहा, खेळत राहा, खेळत राहा, असं माझं शरीर तरी मला नेहमी सांगत असतं. त्यामुळे मी मला वाटत नाही कधी मैदानात अनफिट असं दिसलोय कोणाला. अजूनही बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, थोड्या बॉलिंगमध्ये मार पडतोय, त्याच्यामध्ये काही शंका नाही. या वयात आता तरुण पोरं समोर आपल्या अर्ध्या वयाचे मुलं असणार तर ते लोक या वयात मारणार, पण तरी सुद्धा या वयात मी 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार. एक नंबर सर, तुम्ही जसा उल्लेख केलात. परंतु सुरुवातीला कोणत्या टीम कडून तुम्ही खेळलात आणि त्या टीम मधून खेळत असताना क्रिकेट तुमचं वाढत गेलं? मी सुरुवातीला म्हणजे पहिलं आमचं अमरवीर बॉईज म्हणून इथे संघ होता, स्थानिक संघ. त्या स्थानिक संघामध्ये खेळत असताना मला वाटतं त्यावेळी मी तुम्हाला उल्लेख केलाच की तरुण म्हणजे 14 वर्षाचाच होतो. तेव्हापासून इथल्या मुलांनी मला प्रोत्साहन दिलं की तू चांगला खेळतोयस. मग तेव्हापासून त्या संघात मला ते घ्यायला लागले. त्या संघातून अमरवीर बॉईज हा संघ होता, या संघातून माझी खरी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग काही कॉलेजची मुलं होती, म्हणजे 12वी 11वी 12वी असतील 13वीची, असे त्यांनी एक संघ केला होता सनी 11. मग अमरवीर बॉईज मधून मी सनी 11 मध्ये गेलो. त्यांना सुद्धा खूप माझं म्हणजे बॅटिंग त्यांना आवडायची. असं नाही की मी बॅटिंग करायचो, कधी कधी पार्ट टाइम ऍज अ बॉलर म्हणून पण, म्हणजे त्या वयाच्या म्हणजे 14-15 वर्षाचा मी बॉलिंग सुद्धा टाकण्याचा म्हणजे त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ज्यावेळी बॉलर कमी पडेल तिथे चला नवनाथला द्या, काय होईल ते होईल पण द्या नवनाथला. त्याला म्हणजे मला प्रोत्साहन नेहमी दिलं. स्थानिक खेळाडू असतील किंवा बाहेरचे, मला नेहमी त्यांनी प्रोत्साहन दिलं की हा चांगला खेळतो, त्याला पुढे कसं जाता येईल, त्यासाठी मला त्यांनी खूप स्थानिक लोकांनी सुद्धा खूप मदत केली. सुरुवातीला स्थानिक क्रिकेट खेळात काळा चौकी, लालबाग परळ, परंतु खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण कसं झालं आणि तो किस्सा काय होता? आता व्यावसायिक क्रिकेट म्हणजे म्हणाल तर त्या सनी 11 नंतर आमची एक टीम होती, जे 15-10वीच्याच आसपासचे मुलं असतील, 10वी-11वीचे. त्याच्यानंतर LTC हा संघ होता. LTC सनी 11 नंतर मला LTC, त्या टीमचं नाव होतं LTC पण फनी नाव आहे त्याचं, लगी तो छगी.
लगीतोछगी, वाव. इथून ह्या क्रिकेटला लगीतोछगी जो संघ होता LTC, इथून खरं मला व्यावसायिक क्रिकेटला वाव मिळाला. हा. ते मुलं एकत्र झाली, एकत्र होऊन सगळीकडे कुठेही मॅच असू द्या आम्ही खेळायला जायचो, एकत्रपणामध्ये खेळायला गेलो. हो. बरेच आम्ही टुर्नामेंट जिंकल्या सुद्धा, पण त्यावेळी क्रिकेट स्पर्धा ही 5,000 3,000 हो. 5,000 3,000 3,000 2,000 असं प्राइस असायचं. पण आम्ही पैशाचा कधी विचार नाही केला. जेव्हा मैदानात पाय ठेवू तेव्हा आपला संघ ती ट्रॉफी कशी जिंकेल, नेहमी ह्या उद्दिष्टानेच आपण क्रिकेट खेळलो आहोत. वाव. त्या संघामध्ये सुद्धा मला म्हणजे उलट झालं माझं, की मी पहिला बॅट्समन नंतर बॉलर होतो. हा. पण त्या संघामध्ये मी बॉलर झालो आणि नंतर बॅट्समन झालो. वाव, एक नंबर. म्हणजे असं खूप किस्से झाले की मला त्या संघामध्ये बॉलिंग प्राइज मिळायला लागले. म्हणजे आमचा एक त्या LTC मध्ये एक म्हणजे एक डेंजर बॉलर होता, राकेश शुक्ला. हा. तो काय करायचा की समोरच्याला कमी धावांमध्ये रोखायचा. म्हणजे एक ओव्हर टाकली त्याने की 2 रन 3 रन, मला 6-7 रन पडायचे एका ओव्हरला, पण मला 2-3 विकेट पण भेटायचे. विकेट टेकर होता तुम्ही. हा, म्हणजे विकेट मिळाल्यामुळे ऍक्च्युली बॉलिंग प्राइस त्याला जायला पाहिजे होतं, पण त्याला विकेट नव्हते मिळत. हा. पण शेवटी आयोजकांचा निर्णय आहे की जो विकेट घेईल हो. त्याला बॉलिंग प्राइस गेलं पाहिजे. मग मला विकेट जास्त असल्यामुळे कधी कधी राकेशला असं वाटायचं मी चांगली बॉलिंग टाकतोय पण नवनाथला प्राइज मिळते. तर मी म्हणायचं तसं नाही, मला विकेट भेटतात, हे माझं लक फॅक्टर आहे म्हटलं, की मला विकेट भेटतात म्हणून मला उत्कृष्ट गोलंदाज हे किताब मिळते. म्हणजे असे बरेचसे किस्से तेव्हापासून सुरुवात झाले होते. आता एक त्यावेळेचा एक LTC मध्ये खेळत असताना एक तुम्हाला सुंदर किस्सा सांगतो. नक्की सर. आदर्श नगरला ती मॅच होती. हा. मला वाटतं सेमीफायनल असेल. हा. आणि समोरच्या संघाला 6 चेंडूमध्ये 2 धावा हव्या त्या. हा. तर असं झालं की सगळं पब्लिक उठून चाललं. सेमीफायनल आहे, संध्याकाळची वेळ होती, जेमतेम 4-4:30 झाली होती, त्याच्यानंतर फक्त फायनल होते. सगळं पब्लिक उठून चाललं होतं की हे आता हरले. हा. म्हणजे त्यावेळी लोकांमध्ये एवढी आवड होती की LTC म्हणजे आपल्या काळाजोगीचा संघ आहे. हो. तर काळाजोगीतली लोक सुद्धा बघायला यायची. सायकल असेल, बस असेल, कसाही प्रवास करून मॅच आपल्या बघायला यायच्या. मग बरेचसे पब्लिक असे उठून चालले होते. पण मी पहिला बॉल जसा म्हणजे हातात घेतला बॉलिंग टाकायला, 6 बॉल 2 पाहिजे, तर मोस्टली माझ्यावर जास्त करून संघ डिपेंड असायचा त्यावेळी. कारण शेवटची ओव्हर आणि पहिली दुसरी एक ओव्हर दुसरी ओव्हर असं माझं एक हे असायचं. आणि त्यावेळी मोस्टली 6 ओव्हरच्या मॅच हो, 6 असायच्या. या आता सारख्या 4 ओव्हर 5 ओव्हर हे क्रिकेट फास्ट नव्हतं. हो. स्लो क्रिकेट होतं हळू, पण 6-6 ओव्हर 8-8 ओव्हरच्या मॅच होत्या. मग त्यावेळी मला वाटतं 6 की 8 ओव्हरच्या मॅच होती, मला नक्की आठवत नाहीये. पण त्यावेळी 6 बॉल 6 चेंडू 2 धावा हव्या असताना पहिला चेंडू मी डॉट टाकला. हा. दुसरा चेंडू डॉट टाकला. म्हणजे मी फक्त किपरला हेच सांगितलेलं की मी जो बॉल टाकेल तुला पकडायचा आहे, मला माहित नाही म्हटलं. तिसरा चेंडू डॉट टाकला. तसं पब्लिक जसं जात होतं तसं ते पब्लिक तिथे थांबलं, ते बघत राहिले. मग तसं तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, 5वा डॉट आणि 6वा देखील डॉट. म्हणजे अशी पूर्ण मेडन ओव्हर टाकून ती मी मॅच जिंकवली. आणि त्या LTC मधल्या खेळून एवढा आनंद झाला वाव, की तो आनंद गगनात मावेनासा झाला होता एकदम. सुपर सर. पण सर गोलंदाजी तुम्ही चांगले करायचे, बॅटिंग चांगले करायचे, पण सर्वाधिक तुम्हाला काय आवडतं? मला ऍक्च्युली बॅटिंग जास्त आवडते. बॅटिंग खूप आवडायची मला, की मला बॅटिंगला जाऊन वरती काहीतरी करून दाखवायचं आहे. पण काय बोलतात ना की आपल्या नशिबी जे मिळेल हा. त्याला आपण 100% योगदान देऊन हा. आपल्या संघाला कसा उपयोग पडेल ह्या गोष्टीला नेहमी मी प्राधान्य दिलं. टीम पहिली. हा, पहिला संघ, नंतर माझं वैयक्तिक. बरोबर. कारण माझा संघ जिंकला तर माझ्याकडे लक्ष जाणार हो, आहे. जाणार. आणि मीच जर माझा संघ जर हरत गेला तर माझ्याकडे लक्ष ऑब्व्हियसली कोणाचं जाणार नाही. हो. म्हणून मी नेहमी आताही या वयामध्ये मी माझ्या संघाला प्राधान्य देतो. आणि त्यावेळी सुद्धा मी पहिलं माझ्या संघाला प्राधान्य दिलं. आणि मला वाटतं त्या LTC मध्ये खेळत खेळत असताना हळूहळू मग आमचा फ्रेंड्स 11 संघ पण होता इथे. मग मी त्या LTC मध्ये खेळताना फ्रेंड्स 11 म्हणजे थोडे ज्येष्ठ होते. त्याच्यामध्ये ज्येष्ठ म्हणजे आम्ही 14-15 वर्षाचे, ते 20-22 वर्षाचे, 25 वर्षाचे असतील. मोठे थोडे. म्हणजे त्यांनी सुद्धा मला खेळण्यासाठी आपल्या संघात घेतलं, हे मी माझं भाग्यच समजतो. सर तुम्हाला चान्स मिळाला असं म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे प्रतिभा होती आणि तुम्ही त्या प्रतिभेला न्याय दिलात. परंतु जर लालबाग, परळ, काळा चौकीचा विचार केला, मुंबई क्रिकेटचा विचार केला तर एक्की 11 हा नावाजलेला संघ आहे. आणि त्या संघाकडे बघत असताना तुमचं बालपण गेलं? त्या संघाला बघत असताना ऍक्च्युली त्यावेळी मला एवढं म्हणजे क्रिकेटचं म्हणजे ज्ञान नव्हतं की म्हणजे एक्की 11 संघ आहे. त्यावेळी जुना संघ जॉली पण होता. ते जॉली संघ 11 हे काळाचौकीतले खूप नावाजलेले संघ होते. दादा संघ. दादा संघ. त्यावेळी कसं कॉमेंट्री म्हणजे जी असायची ती थोडकी मोडकी असायची.
त्याच्यामुळे काय एवढा म्हणजे आम्हाला ऐकण्यामध्ये फक्त 2 संघ होते, पण मैदानात कधी गेलो तर ते कधीतरी टुर्नामेंट व्हायच्या. हो. त्यावेळी असे मॅचेस असायचे, 51 रुपये 100 रुपयाच्या मॅचेस असायच्या, आणि टुर्नामेंट जरी कुठे बाहेर असतील तर आम्हाला जाता येत नव्हतं कारण आम्ही लहान होतो. पण मैदानात एखाद दुसरी टुर्नामेंट व्हायची, त्याच्यामध्ये आम्ही यांची नावं ऐकायचो. जॉली असेल, फ्रेंड्स असेल आणि 11 असेल, यांची नावं आम्ही खूप ऐकली. आणि कदाचित मला असं वाटलं नसेल की मी ह्या संघामध्ये कधी खेळेल. हो. जॉली संघ म्हणजे खूप जुना संघ होता, पण मला वाटलंच नव्हतं मी 11 आणि फ्रेंड्समध्ये खेळेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण ते माझ्या खेळामुळे शक्य झालं आणि मी खेळातून उत्तर दिली सुद्धा लोकांना. त्याच्याबद्दल मी खूप खूप म्हणजे 11चा आभारी सुद्धा आहे की त्यांनी मला चान्स दिला आणि ह्या इथपर्यंत येऊन पोहोचवलं. त्याच्याबद्दल एवढ्या मोठ्या संघामध्ये तुमची एंट्री कशी झाली? कारण तुमचा खेळ तर चांगला होत होता. ते पहिलं असं झालं होतं की मला वाटतं LTC नंतर फ्रेंड्समध्ये गेलो होतो. फ्रेंड्समध्ये पण कालांतराने काही खेळाडूंचे म्हणजे भरपूर वय झाल्यामुळे त्यांनी आपला संघ थोडाफार बंद करण्याच्या स्थितीत होता. त्याच्यानंतर एक दुसऱ्या संघामध्ये होतो. दुसऱ्या संघामध्ये पण कालांतराने काही बघा संघ मालकांचा इश्यू असतो, कोणाचा कधी काय असतो, कारण सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही. 100% अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे मग आमचं क्रिकेट थोडंफार मला वाटतं 2-3 महिने थांबलं होतं. पण त्याच्यानंतर मी म्हणजे आमच्या शहीद भगतसिंग मैदानाजवळ बसलो होतो कट्ट्यावरती. मला वाटतं रविवारच होता आणि ती रविवारचीच एक मॅच, रविवारचे त्यांच्या मॅचेस असायच्या बऱ्याच, आपल्या शनिवार रविवार, पण रविवारी मोस्टली मॅचेस असायच्या. मग कट्ट्यावर बसलो असताना मला वाटतं 11ची मॅच होती कुठेतरी घाटकोपरला. तर घाटकोपरला मॅच होती, तर कट्ट्यावर मी बसलो असताना स्वप्नील परब जो बंटी आणि संजय सौंदेकर रॉनी हे दोघे आले. आणि कारण त्यांचा मी आवडता खेळाडू होतो म्हणून त्या दोघांनी मला पटकन विचारलं, अरे तुला नाही सांगितलं का? कारण मोबाईल नव्हते. हो, त्या काय मोबाईल म्हणजे असंच भेटून एकमेकांना सांगणं हे प्रत्येकाचं काम होतं. मग ते बोलतात, अरे तुला नाही सांगितलं, आज आपल्या 21ची मॅच आहे. मी म्हटलं आपल्या, मला कधी घेतलं? तर मी बोललो, अरे मलाच माहिती नाही. अरे बोललो मॅच आहे. मी बोललो बघ मला सांगितलं नाही, आणि मला सांगितलं नाही तर तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मला जोपर्यंत कोण सांगत नाही तर मी येत नाही खेळायला, कारण मी हावरापणा कधी केला नाही. बरोबर. मग मी आपले, ते म्हणाले मॅच आहे, तर ते म्हणले ठीक आहे. मग मी असं कामगारमध्ये मॅच चालू होती, मला ऐकायला आलं, तर मी कामगारमध्ये गेलो आपलं बघायला. कामगारमध्ये मॅच बघत असताना 11चा एक म्हणजे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर ज्याला म्हणतो तो सागर मल्हार ते तिकडे आले. ते म्हणले, अरे म्हणजे कशाला आले होते मला देखील माहित नाही, पण ते तिकडे आले आणि म्हणतात आज 21ची मॅच आहे, तू गेला नाहीस. मी म्हटलं अरे मला कोणी सांगितलं नाही. म्हटलं, ते बोलत तुला सांगितलं नाही? अरे मॅच आहे, चल आपण जाऊया म्हटला. मग मी बोललो ठीक आहे, आता तुम्ही बोलताय तर म्हटलं जाऊया म्हटलं. तर तिथे गेल्यानंतर मग जो बोलतात ना 11 म्हणजे सुरुवात ही अशा प्रकारे झाली की त्याने मला नेलं आणि संघ फायनल जिंकतोय. वाव. आणि त्यावेळी म्हणजे दादा संघ तिथे त्या ग्राउंडवरती होते घाटकोपरला. मला ऍक्च्युली त्या ग्राउंडचं नाही, पंतनगर नाही आहे, पण दुसरं जे घाटकोपरला ग्राउंड आहे त्या ग्राउंडला तिथे टुर्नामेंट होती. त्या ग्राउंडवरती पहिले आम्हाला मॅच लागली राहुल 11. एक नंबर. चंद्रा शिंदे ऍज अ कॅप्टन होता तिथे. पण ती व्यक्ती आम्ही त्या म्हणजे फर्स्ट राऊंडला त्यांना तिथे हरवलं. वाव. पण चंद्रकांत शिंदे ही पोरं कशी खेळतायत म्हणून फायनल पर्यंत त्याच ग्राउंड वरती बघत होता आम्हाला. थांबले ते तिकडे. थांबला म्हणजे एवढं थांबला ना की ह्या पोरांनी जर आम्हाला हरवलंय तर ह्यांच्या नंतर आमच्या नंतर ह्यांना सेकंड राऊंडला राजपूत आहे. ती पण एक साईडनी सेमीला बंड्या बॉयज आले होते. म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही हरवलं आणि बंड्या बॉयजला सुद्धा सेमीला हरवलं. त्यामुळे चंद्रकांत शिंदेला मे बी असं वाटलं की ही पोरं जर एवढी चांगली आम्हाला हरवू शकतात तर ह्यांना हरवतात का बघूया, म्हणून तो तिथे ग्राउंडवर बघत राहिला होता. आणि तशी ती फायनल जिंकल्यानंतर मग तिथून खरी 11ला म्हणजे बोलतात ना की ह्याला आपल्यामध्ये ठेवा. नवनाथ असेल ना तर म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात. कारण कसं आहे की आपलं ग्राउंडवरचं बोलणं बाहेरचं बोलण्यामध्ये फरक असतं. ज्यावेळी मी ग्राउंडवरती पाय ठेवतो त्यावेळी प्रत्येकाला एकच सांगत असतो, तुम्ही 100% योगदान द्या. ग्राउंड मध्ये जे काही कोण बोलेल कधीच मनाला लावून घेऊ नका, कारण तो राग रुसवा असतो तो ग्राउंड मध्येच करायचा असतो. बाहेर गेलो की आपण सगळे मित्र आहोत, मित्राप्रमाणे बाहेर वागू, पण ग्राउंड मध्ये आल्यानंतर आपण 100% योगदान द्या. हे नेहमी मी मुलांना सांगत आलो. तेच स्वभाव मला वाटतं त्यांना आवडला. मला वाटतं एक किंवा त्या टुर्नामेंट नंतर
किंवा अजून एखाद्या टुर्नामेंट नंतर मला त्यांनी म्हणजे कॅप्टनच करून टाकलं. एक नंबर. म्हणजे कॅप्टन केल्यानंतर म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण बऱ्या, आणि कॅप्टन केल्यानंतर तर मी मला वाटतं 21 कॅप्टन म्हणूनच प्रसिद्ध झालो होतो. अरे वा. कॅप्टन प्रसिद्ध झालो नंतर त्यांनी, मग त्यांना माहिती होतं याचं गणित चांगलं आहे, तर गणित चांगलं आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे मला पैशाचा हिशोब सुद्धा माझ्याकडे दिला. म्हणजे पैसे बाबा तूच वाटायचे, तूच काय ते करायचं, म्हणजे एवढं तिथपर्यंत जसे बोलतात ना की विश्वास की तो विश्वास सुद्धा मी 21 मध्ये संपादन केला. आणि अजूनपर्यंत तो विश्वास, या वयामध्ये सुद्धा तो विश्वास अजूनही ते म्हणजे जे जुने खेळाडू असतील ते माझ्यावरती अजूनही तसाच विश्वास ठेवून. एक नंबर सर. घाटकोपरची ती स्पर्धा राहुल 11 असेल, राजपूत असेल, बंड्या बॉईज असेल, तिथून नवनाथ गाडवे हे नाव टेनिस क्रिकेट मुंबईला माहीत पडलं. बरोबर. आणि त्यानंतर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक स्पर्धा खेळल्या असाल, परंतु अशा अविस्मरणीय स्पर्धा ज्या नेहमी तुमच्या आताही आठवणीत आहेत आणि तुम्ही भरपूर अशा त्या स्पर्धा आहेत. काही स्पर्धा म्हणजे एक नेरूळला स्पर्धा होती, सिवूडला. त्या स्पर्धेमध्ये अविनाश जाधव होते, शंतनू गायचोर सुद्धा होते, म्हणजे बरेचसे ते जुने खेळाडू होते. मनोज विचारे होते, भरत लोहार होते, असे बरेचसे खेळाडू होते. तर आम्ही ती मॅच हरलो, पण एक शिकवण घेऊन आलो बरोबर त्या मॅच मधून. म्हणजे मी आणि वाशीचा एकू आम्ही ओपनिंगला गेलो होतो, पण त्या अगोदर आम्हाला त्यांनी 6 ओव्हरला 56 रन केले होते. म्हणजे शंतनू गायचोर असतील, भरत लोहार असतील, मनोज विचारे असतील, करुणा कोटियान असतील, सुनील इंदुलकर पण होते, विकास भाटकर पण होते. म्हणजे असे बरेचसे खेळाडू ते मध्ये होते. त्यांनी 56 रन केल्यावरती आम्हाला 57चं का 56चं एक टार्गेट होतं जेमतेम. मग त्यामध्ये मी आणि एकू, वाशीचा एकू, फुल फेमस खेळाडू आहे तो. आम्ही 21 म्हणजे कधी वाशीचे मिक्स असायचे आणि आमचे मिक्स असे, म्हणजे 21 त्यावेळी होती. बरोबर. मग त्यावेळी असं झालं होतं की पहिल्या बॉलला एकूने सुनील इंदुरकरला 6 मारला. वाव. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल त्याने 6 मारलाय. नंतर 2 बॉल त्याने इंदुरकरांनी असे टाकले की ते किपरकडे गेले, आणि किपर होते शंतनू गायचोर होते. आणि 2 बॉल किपरकडे गेल्यावर 4थ्या बॉलला त्याला जो टर्न बॉल टाकला तो गेला हवेत कॅच गेल्यावरती एकू आउट झाला. पण मला स्ट्राईक आली, कारण त्यावेळी असं नव्हतं, स्ट्राईक चेंज झाला की त्याला स्ट्राईक येते. पहिला त्यावेळी असं होतं, आता रूल वेगळा आहे, आता बदलले. मग त्यावेळी मला स्ट्राईक आल्यावर मी पण व्हेरी फर्स्ट बॉल 6 मारला त्यांना. व्हेरी फर्स्ट बॉल 6 मारल्यानंतर लास्ट बॉल 1 डी केला आणि मी स्ट्राईकला आलो. मी स्ट्राईकला आल्यानंतर 1 ओव्हर 13 झाले. म्हटलं आता आपल्याला जिंकायला जेमतेम 43 रन पाहिजे. मला वाटतं त्यावेळी बॉलिंगला विकास भाटकर आले की कोण आले मला म्हणजे एक्झॅक्टली आठवत नाही आहे. पण मी व्हेरी फर्स्ट बॉल त्यांना पण 6 मारला, दुसरा 6 मारला, तिसरा 4 मारला. सुपर. आणि 4थ्या बॉलला मी आउट झालो. म्हणजे मी घाई केली. ऍक्च्युली बोलतात ना की संयमाने खेळलो नाही. मी बोललो फटाफट मॅच संपवण्याच्या नादामध्ये मी 16 रन केले. 16 आणि 13 29 झाले. आणि नंतर जे मी आउट झाल्यानंतर दुसरा कोणतरी एक बॅट्समन गेला, म्हणजे तो बंटी कोण गेला मला एक्झॅक्टली आठवत नाही, कारण काही गोष्टी कशा आपल्या ठराविक आठवतात, दुसऱ्यांचं कधी लक्षात राहत नाही. मग त्याच्यानंतर मॅच म्हणजे मला वाटतं आम्ही 57 करायचे होते, पण आमचे 29 रन झाले. आणि शेवटचे 2 बॉल डॉट गेल्यानंतर मॅच आली 24 बॉल 28. 24 बॉल 28 मॅच आल्यानंतर परत करुणा आले. करुणाने जी गोलंदाजी केली ना, म्हणजे सगळी बोलतात ना यॉर्कर लाईन बॉलिंग टाकली त्यांनी. 24 बॉल 28 ची मॅच 6 बॉल 12 वर आली. वाव. 6 बॉल 12 भरत लोहार बॉलिंग टाकत होते. भरत लोहारांनी 6 बॉल 12 त्यावेळी दिले नाही. आणि आम्ही हरल्यानंतर म्हणजे अविनाश जाधव आल्यानंतर म्हणला तुम्ही खूप चांगले खेळलात, पण तुम्ही संयम आणि तुमचा अनुभव तुम्हाला कमी पडला. बरोबर. तुम्ही ती मॅच 4 ओव्हरमध्ये संपवायला गेला, म्हणजे तू खूप घाई केलीस. असं त्याने प्रत्यक्षात मला येऊन सांगितलं, तू खूप घाई केली, चांगली बॅटिंग करतोय, पण घाई माणसाला बोलतात ना उतावळापणा एकदम. मग त्याच्यामुळे मला वाटतं माझा उतावळापणा तिथे नडला नाही, तर आम्ही त्यांना तिथे 1 साइड हरवत होतो. पण शेवटी हार ही मान्य केली. आणि नंतर म्हणलं काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, त्या आपण शिकलो. आणि त्या गोष्टी शिकून बऱ्याचशा ट्रॉफ्या सुद्धा जिंकल्या. त्याचा उपयोग नंतर झाला. अविनाश जाधवने जे मला कानमंत्र दिलं त्याचा उपयोग नंतर मी भविष्यामध्ये केला. जसं तुम्ही उल्लेख केलात की
त्या पराभवातून खूप काही शिकायला मिळालं. असं म्हटलं जातं की विजय माणसाला कमी शिकवतो, पराभव जास्त शिकवतो. त्यानंतर तुम्हाला कळलं की संयम आणि बॅटिंग करावी लागेल आणि त्यानंतर तुमच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये बॅटिंगच्या जोरावर तुम्ही असे कित्येक सामने, कित्येक स्पर्धा जिंकून दिल्या असतील, त्याच्या काही आठवणी? आता बरेचसे मला वाटतं ठाण्याला, आता ग्राउंड मला आठवत नाही, तिथे 1 बॉल 6 पाहिजे होता, मी स्ट्राईकला होतो, तिथे 6 मारला होता, 1 बॉल 6 ला. माटुंगेला 1 बॉल 6 पाहिजे होता, 6 खूप दूरवर होता, म्हणजे अपेक्षा सोडले होते, पण तो दूरवरचा 6 सुद्धा नवनाथ मारू शकतो अशा त्यांना अपेक्षा होत्या, पण तो सुद्धा 6 मी मारला. अमेझिंग. मला वाटतं लोणावळ्याला खेळत असताना सुद्धा तिथे पण मॅच जिंकून दिल्या आहेत. तो लोणावळ्याचा किस्सा तर एकदम वेगळाच आहे. लोणावळ्याचा किस्सा एक तुम्हाला सांगतो की लोणावळ्याला आमच्या म्हणजे आम्हाला तिकडच्या संघ म्हणजे आयोजकाने आम्हाला बोलवलं होतं खेळायला या म्हणून, आम्ही गेलो होतो तिथे खेळायला. मग लोणावळ्याला आमची मॅच मला वाटलं तिथल्या गावातल्या एक संघाबरोबर मॅच होती आणि तिथे 6 जात नव्हता, त्या ठिकाणी मी एक 6 मारला होता. वाव. ज्या ठिकाणी 6 जात नव्हता त्या ठिकाणी मी 6 मारला होता. आणि मला नेहमी आमचा स्वप्नील परब कोणालाही म्हणतो की लोणावळ्याला कोणी 6 नाही मारला ना, तिथे आपल्या नवनाथने 6 मारलेला आहे. सुपर. म्हणजे त्यावेळी दादा खेळाडू सुद्धा तिथे होते, क्रिकेटमधले दादा खेळाडू होते, त्यांना 6 नाही मारता आला ना, तो आपल्या नवनाथने तिथे मारलाय, असं स्वप्नील परब नेहमी आवर्जून कोणालाही सांगतो. तो किस्सा की एवढी तो किस्सा की तो म्हणजे असा आहे आपला नवनाथ की जिथे जात नाही ना तिथे नवनाथ 6 मारतो, ही त्याची खाती आहे बोलतो. ज्या प्रकारचं तुम्ही बोललात सर की जिथे कोणी षटकार मारत नव्हतं तिथे तुम्ही षटकार मारलात, परंतु गोलंदाजी, फलंदाजी आणि ॲज अ कॅप्टन या तिन्ही गोष्टींचा तुम्ही कसा मेळ साधलात? काय, माझा स्वभाव पहिल्यापासूनच थोडा नरम आहे, पण क्रिकेटमध्ये नरम स्वभाव कधी कधी खूप उपयोगी पडतो. हो सर. कारण एखाद्या खेळाडूला समजून घेणं, त्या खेळाडूला समजवणं, हे त्या मागचं उद्दिष्ट म्हणजे ॲज अ कॅप्टन. म्हणजे ते कॅप्टन मी नेहमी तशाच प्रकारे सगळ्यांना समजवून म्हणजे केळीमेळीचं वातावरण करून मी माझी कॅप्टनशिप आतापर्यंत निभवत आलो होतो. बॅटिंग म्हणला तर मी तुम्हाला म्हणजे आता पण सांगतो खेळाडूंना, आणि पहिलं पण मी तेच सांगायचो आणि मी सुद्धा तेच अवलंबतो की मैदानात गेला की तुमचं 100% योगदान जेव्हा तुम्हाला बॅटिंग भेटेल तेव्हा तुम्हाला द्यायचं आहे. नंबर यश नंबर कोणताही असू दे, नंबर मध्ये कुठलेच नाही. बहुतेक मला जसं 21 मध्ये म्हणजे संधी मिळाल्यानंतर 1-2 टुर्नामेंट नंतर मी आणि स्वप्नील परब ऍज अ ओपनर म्हणूनच राहिलो. आम्ही दोघं ओपनर म्हणूनच मला वाटतं आमची कारकीर्द तशीच राहिली, ओपनर म्हणून. स्वप्नील परब हा माझ्यापेक्षा डेंजर खेळाडू होता. वाव. बंटी एकदम डेंजर खेळाडू. त्याने मैदानात पाय ठेवला की बोलायचं की 21 हा संघ जिंकलाच. दरारा होता, दरारा होता. दरारा स्वप्नील परबचा तर भरपूरच होता, प्रश्नच नाही. त्या खेळाडूचा दरारा म्हणजे खूप दरारा होता आणि त्या खेळाडूने खूप मैदानं गाजवली आहेत, असं नाही कुठलं. पण त्या खेळाडूने नवनाथ गाडवेचा कधी शब्द मोडलाय असं भविष्यात तुम्हाला कुणीही सांगणार नाही. मी जे बोलल ते त्याने केलेलं आहे, ते त्यांना अवलंबलेलं आहे. म्हणजे त्या खेळाडूचा अजूनही मला म्हणजे अभिमान आहे की त्या व्यक्तीला मी काही आत्ता जरी काही सांगितलं तरी ऐकतो, क्रिकेटपासून दूर असलं तरी ऐकतो. हे मला खूप म्हणजे भारी वाटतंय की माझ्यापेक्षा वयाने थोडासा लहान असेल, पण आता त्याला काही सांगितलं तरी ऐकतो. क्रिकेटमध्ये ऐकायचा, कुठले शॉट कधी खेळायचे ते पण मी त्याला म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे. तो तर ऐकायचा, त्याप्रमाणे सुद्धा तो खेळलेला आहे. म्हणजे त्याचा मला त्या खेळाडूबद्दल एक खूप अभिमान आहे. त्याच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर तो खेळला आहे, त्या खेळाडू माझ्याबरोबर त्याची कारकीर्द सुद्धा चांगली झालेली आहे. ती बॅटिंग झालं, बॉलिंग करत असताना सुद्धा मी मैदानामध्ये गेलो की मला माहिती आहे मला 5-6 रन द्यायचे आहेत. 5-6 रन दिले की माझं काम झालेलं आहे, विकेट मिळो नाही तर ना मिळो. पण 5-6 रनपेक्षा जर जास्त रन मी दिले तर शेवटी मला येऊन तेच बॅटिंगला करायचं, म्हणजे मला अवघड होणार कॅल्क्युलेशन. कारण जर एखाद्या खेळाडूने समजा 3-4ची ओव्हर टाकली तर आम्ही पुढच्याला सांगायचो बघ त्याने 3-4ची टाकली आहे म्हणजे त्याचे 2 रन तुला प्लस आहेत, तू 7-8 रन दिले तरी चालतील. मग बॉलरला पण थोडा होप्स यायचा की 7-8 रन दिले तरी चालतील बोलतायत, म्हणजे आपल्याला आपला कर्णधार चांगलं मार्गदर्शन करतो. मग तो खेळाडू सुद्धा बॉलिंग टाकताना असा विचार करतो त्याने 3-4 दिलेत पण कर्णधार आपल्याला 7-8 रन द्या म्हणतोय, पण तो खेळाडू सुद्धा बॉलिंग टाकताना 4, 3, 5 पर्यंतच रन द्यायचा. म्हणजे कधी कधी असा उपयोग व्हायचा. म्हणजे खेळाडूंना, गोलंदाजांना आपण जर जास्त प्रोत्साहन दिलं तर ते गोलंदाज अशी गोलंदाजी करतात
की मला 7-8 दे म्हणतोय कर्णधार, पण मी 3-4च देणार, म्हणजे हो. जेणेकरून मला दुसरं षटक सुद्धा मिळवता आलं हो. पाहिजे. म्हणजे असे खेळाडू सुद्धा आम्ही बघितलेत, पाहिलेत आणि घडवलेत सुद्धा. सर, क्रिकेटच्या करिअर मधला असा एक फनी किस्सा जो आठवल्यानंतर आताही हसायला येतं. आता फनी किस्सा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे एक मॅचचाच किस्सा सांगतो तुम्हाला. एक आमची याच्या डर्बीला मॅच होती. हा. डर्बीला मॅच होती. समोरच्या संघाला 12, म्हणजे क्लोज ग्राउंड आहे मांडवीमध्ये. हो. मांडवीमध्ये, डर्बीला नाही, मांडवीला मॅच होती. 12 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या. हा. आता गोलंदाजी टाकायचं कोण म्हणून आम्ही एकमेकांच्या तोंडाकडेच बघतोय, कारण 12 बॉल 5 म्हणजे हरलोय. एक प्रकारे हरल्यातच जमा पकडलं होतं आम्ही. मग 12 बॉल 5 पाहिजे म्हटल्यावरती बॉलिंग कोण टाकणार म्हणून आम्हाला स्वतःला म्हणजे एकमेकांना हसायला येत होतं. लाईव्ह नव्हते मॅच, हा. पण एकमेकांना हसायला येत होतं. 12 बॉल 5 टाकणार कोण. मग तो आमचा रॉनी संजय सौंदेकर आला. हा. मला बोलतो, हे घे टाक तू. मी बोललो, अरे मी टाकू? अरे मग काय आलं, टाक तू टाकणार बोलतो बॉलिंग. वाव. त्याच्याप्रमाणे त्याने बॉल दिला. पण ते षटक मी मला वाटतं 3 विकेट घेतल्या त्या षटकामध्ये, चांगले त्यांचे मेन खेळाडू. आणि मला वाटतं 1 का 2 धावा दिल्या होत्या. मला 12 बॉल 5 नाही, 12 बॉल 7 हव्या होत्या. 12 बॉल 7 हव्या असताना मला त्याने दिली गोलंदाजी आणि मी त्याचा विश्वास सार्थक ठरवला आणि 2 धावा देऊन 3 बळी घेतले. म्हणजे 3 विकेट घेऊन ती मॅच, त्यांचे मेन विकेट घेतल्यामुळे त्यांचे जे उर्वरित जे गोलंदाज बॅटिंगला आले. आणि नंतर शेवटचं षटक मला वाटतं आमच्याकडचा म्हणजे तरुण खेळाडू होता मंदार गुरव, त्याने हाताळलं. त्याची गोलंदाजी सुद्धा यॉर्कर लाईन होती. आणि ती मॅच आम्ही एवढं म्हणजे बोलतात ना की हरलेली मॅच कशी जिंकलो, तर जल्लोष झाला तो. म्हणजे एक फनी मोमेंट होता आमच्यासाठी की खूप जल्लोष केला ती मॅच, की हरलेली मॅच जिंकलो आणि चांगल्या संघाला हरवलं. त्या क्लोज मध्ये ते चांगला संघ होता. एक चांगला उल्लेख केलात की 12 बॉल 7 मॅच गेल्या जमा होती, परंतु तिथून तुम्ही फिरवलीत. सर, सुरुवातीच्या ज्यावेळेला पूर्वीच्या क्रिकेटचा विचार केला तर प्रवासाची एवढी साधनं नव्हती, पण त्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हलिंग कसे करायचे, कारण मोबाईल प्रत्येकाकडे नव्हते. आता आम्हाला म्हणजे ठराविक आमची शनिवार रविवारी मॅच असायची. मग आम्ही मैदानामध्ये मे बी शुक्रवारी वगैरे किंवा असं जमायचो. आणि लँडलाईनच असायचं. जर एंट्री कुठे बुक करायची तर आमचे म्हणजे संघ मालक असेल ते बुक करून हे करायचे. मग आमची सुरुवातीची ट्रॅव्हलिंग म्हणजे एकदम सुरुवातीची ट्रॅव्हलिंग सांगतो. जो मी वया म्हणजे 9वीला असताना, 14-15 वर्षाचा असताना ट्रॅव्हलिंग आमची मे बी सायकल, बस, नाही तर कुठे बाहेर असेल तर ट्रक, म्हणजे आउट ऑफ मुंबई असेल तर ट्रकातून सुद्धा प्रवास केलाय. हात दाखवून प्रवास करणं, म्हणजे त्यावेळी चालायचं आणि स्वतः ते थांबवायचे सुद्धा, त्यासून सुद्धा प्रवास करून आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधी आत्ता सुद्धा या वयात असं कधी वाटत नाही की स्वतःचे 4 व्हीलरनीच गेलं पाहिजे, स्वतःच्या बाईकने गेलं. आम्ही कोणालाही हात दाखवलं, थांबवलं की आम्ही जाऊन अजूनही एन्जॉय करतो क्रिकेट. असं नाही की नाही करत म्हणून. सर, तो कल्याणच्या मॅचचा किस्सा काय नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे कल्याणला एक टुर्नामेंट होती. त्या कल्याणला मला वाटतं आमच्यामध्ये चंद्रा सर पण होते त्यावेळी. त्यांनी म्हणजे संघ बांधण्यासाठी एक केला होता की त्यांना एक आवड भरपूर होती. म्हणजे कल्याणच्या मॅचला गेल्यानंतर आम्ही संध्याकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, म्हणजे फायनल पर्यंत आम्ही गेलो होतो तिथे. आणि ट्रॉफी वगैरे घेऊन आल्यानंतर आम्ही कल्याण स्टेशनला आलो होतो. कल्याण स्टेशनला आल्यानंतर आम्ही धावतात, म्हणजे ट्रेन कल्याण टू CST होती. ती ट्रेनचं टायमिंग बघितलं तर हे होते चालले, म्हणजे असं वाटतंय की ती ट्रेन आता ही पकडली नाही तर आपल्याला नंतर अर्ध्या तासाने ट्रेन आहे. म्हणून आम्ही धावत निघालो होतो. आणि धावत निघता कोणीतरी तो पत्रकाराने फोटो शूट केला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे असं लिहिलंय की पुरं मैदानावर सुद्धा धावा काढतायत आणि इथे सुद्धा येऊन ते धावा काढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे असा तो फोटो आपल्या पेपरमध्ये सुद्धा हे झाला होता. एक नंबर. म्हणजे ज्या वेगाने तुम्ही मैदानामध्ये धावा काढता त्याच वेगाने ट्रेन देखील पकडली. हो, जसं क्रिकेट तुमचं पुढे गेल्या ऍज अ कॅप्टन, फलंदाज, गोलंदाज म्हणून तुम्ही नाव कमवलं. एक चांगला माणूस देखील तुम्ही बनलात आणि पुढे आयोजक, ज्यावेळेला तुम्ही आयोजनाची भूमिका पार पाडण्याचा निश्चय केलात आणि एक यशस्वी आयोजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण सर, सुरुवातीला कधी वाटलं की आपण स्पर्धा आयोजित करायला पाहिजेत? स्पर्धा आयोजित म्हणजे करायला म्हणजे असं पहिलं वाटत नव्हतं की मी सुद्धा आयोजक होईल म्हणून. पण मला खरं पाठबळ जे आयोजक होण्यासाठी मिळालं ते
आत्ताचे सद्यस्थित शाखा प्रमुख आमचे जयसिंग भोसले आप्पा वा. यांच्यामुळे आणि विलास सावंत हा. हे मनसेचे आता म्हणजे मोठे पदाधिकारी आहेत आणि आमच्या 11चा संघ मालक गुरुप्रसाद पांचाळ हो. या तिघांमुळे असं वाटलं की आयोजक व्हायला काही हरकत नाही आहे. कारण मैदानातलं कोणतंही काही असू द्या, जयसिंग भोसले आप्पा हे नेहमी माझ्याकडून कधीच 1 रुपया सुद्धा घेतलेला मला आठवत नाही. नेहमी मला म्हणजे प्रोत्साहन दिलं त्यांनी, पाठीमध्ये पूर्ण पाठिंबा. कुठलीही स्पर्धा असू द्या, मी त्यांच्याकडे गेलो की ते मला कधीच असं नकारार्थी मला कधीच शब्द नाही दिला. तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. नेहमी मला अजूनही ह्या वयामध्ये मी आलोय आयोजक म्हणून, आत्ताही आहे, आत्ताही मी त्यांच्याकडे गेलो तर कधीच मला म्हणजे कुठल्याही शब्दाने दुखवत नाही. म्हणजे एवढं त्यांचं प्रेम आहे. प्रेम काय कसं आहे ते आता त्यांचं त्यांना माहिती, पण ते माझ्यावर एवढं प्रेम, मी खूप मनापासून त्यांचा आता सुद्धा आभारी आहे. विलास सावंत असतील, हे नेहमी मला म्हणजे त्यावेळी ती क्रिकेट स्पर्धा भरवायचो त्यावेळी मला स्वतःहून म्हणायचा मी सुद्धा क्रिकेट खेळलोय, मला सुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे. तर त्या मला वाटतं 2007-08 ला ते मला 11,000 रुपयाचं डोनेशन द्यायचे. वाव. त्यावेळी 11,000 रुपये डोनेशन देऊन म्हणायचे तू कर क्रिकेट स्पर्धा, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. म्हणजे क्रिकेट खेळता खेळता मला त्यांनी म्हणजे असं जो प्रोत्साहन दिला. गुरुप्रसाद पांचाळ असतील, आमचे ते संघ मालक 11चे खरे संघ मालक गुरुप्रसाद पांचाळ, त्यांचं सुद्धा प्रोत्साहन असायचं, करतोयस ना कर, काही झालं तरी हटायचं नाही, तू नेहमी जे ठरवतो ना ते चांगलंच करतो आणि तू जे बोलतो ते करतो, हे तुझं पहिल्यापासूनच आहे. म्हणजे त्या लोकांनी असं प्रोत्साहन दिल्यामुळे मी कारण आयोजकाला काय लागतं की मैदान टापटीप असावं, मैदानात स्टेज हे अमुक तमुक गोष्टी असतील, ते मला आप्पांनी खूप खूप मदत केली. खूप त्यांचा मी शतशः आभारी आहे त्याबद्दल. आणि कुठलं डोनेशन लागत असेल तर मला विलास सावंत असतील, मे बी गुरुप्रसाद पांचाळ असतील, त्यांनी मला सतत मदत केल्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आयोजन आपण चांगलं करतोय आणि करत राहावं आणि ते करत राहावं. अजूनही मनात अशी म्हणजे इच्छा प्रकट आहे की हे आयोजन माझं, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत असंच चालू राहिलं पाहिजे. क्रिकेट आणि आयोजन हे माझ्याकडून तरी संपलं नाही पाहिजे. म्हणजे क्रिकेट तुमच्या रक्तातच आहे. क्रिकेट रक्तातच. अजूनही तुम्ही मला वाटतं रक्त जरी काढलं ना तरी ते उसळी मारेल, क्रिकेट बोलेल असं पॉझिटिव्ह. सर एक प्रश्न विचारेन तुम्हाला की पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट खूप बदललंय आणि हा बदल जो घडलाय ती काळाची गरज आहे, परंतु या बदललेल्या क्रिकेटकडे तुम्ही कसं पाहता? आता बदललेल्या क्रिकेटमध्ये मुलांना खूप स्कोप आहे. खूप म्हणजे अप्रतिम स्कोप आहे. म्हणजे तुम्ही जर नुसतं टेनिस क्रिकेटकडे जरी लक्ष दिलं किंवा लेदर क्रिकेटकडे जरी लक्ष दिलं, खूप स्कोप आहे त्याच्यामध्ये. तर क्रिकेट खेळत राहा आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळा. राजकारण क्रिकेटमध्ये कधीच करू नका. मैदानात तुम्ही पाय ठेवला तर मी 100% दिलं, पण तुम्ही 200% द्या. बरोबर. 200% देणं आता काळाची गरज आहे. कारण 200% तुम्ही आता दिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे. संघाचा फायदा होणारच आहे, पण तुमचा फायदा काय होणार आहे? कारण चांगल्या चांगल्या टुर्नामेंट चालू झाले आहेत. ISPL सारखी जी टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंट सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट होण्याचं म्हणजे मिळू शकतं. अशा प्रकारची पण टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंटमुळे तुमचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. बरोबर. करंट आपण बघतोय की त्या म्हणजे अशी ऑप्शन चालू आहेत, बोले चालले आहेत की 20 लाख 25 लाख 30 लाख अशी बोली लावल्यावरती जवळजवळ 30 लाख पकडलं तर तुम्हाला वर्षाला 2.5 लाख पगार झाला. जो तुम्ही नॉर्मली जर सुशिक्षित जरी असाल, एखादा इंजिनियर असाल तरी 12 लाख पगार घ्याल, पण तुम्हाला क्रिकेटने आज महिन्याला 2.5 लाख देण्याची सुद्धा कुवत ठेवली आहे. म्हणून तुम्ही खेळताना असं खेळा की स्वतःला झोकून द्या. जर क्रिकेट मनापासून आवड आहे तर स्वतःला झोकून द्या. लेदर असेल, टेनिस असेल, तुमचं भविष्य कधी कुठे देवाने काय करून ठेवलंय तुम्हालाही माहित नसेल, पण ज्यावेळी तुम्हाला घडायचं आहे त्यावेळी देव तुम्हाला आपोआप तुमच्याकडून घडवून घेईल. ती गोष्ट माझ्या तरुणांना हीच विनंती आहे की क्रिकेट तुम्ही खेळत राहा, स्वतःला झोकून द्या आणि ISPL सारखा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वीरित्या भाग घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी व्हाल ही तुम्ही स्वतःला खात्री द्या. कारण तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून नका राहू की तो मला घेईल, हा मला घेईल. स्वतःला हे म्हणजे स्वतःला असं क्रिएट करा की तुम्हाला समोरच्यांनी घेतलं पाहिजे. कोणाला घ्या म्हणू नका. स्वतःला असं क्रिएट करा ना की समोरच्यावर तुम्ही छाप पाडली पाहिजे आणि तुम्हाला त्यांनी 200% घेतलं पाहिजे. असं यशस्वी तुम्ही स्वतः व्हा. त्यासाठी स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. पण सर त्यासाठी फिटनेस आणि प्रॅक्टिस किती महत्वाची आहे? नाही, प्रॅक्टिस तर तुम्हाला
जवळजवळ दिवसातून 2-3 तास तुम्हाला प्रॅक्टिस, म्हणजे तो चेंडू तुमच्या डोळ्यासमोरून हल्ला नाही पाहिजे. हा. प्रॅक्टिस हे तुम्हाला गरजेचं आहे. गोलंदाज आहात तर तुम्हाला दिवसातून जवळजवळ 150-200 बॉल तुम्ही टाकलेच पाहिजे. ते बॉल टाकले पाहिजे. बॅट्समननी जवळजवळ 150-200 बॉल खेळले पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण जर तुमचा फिटनेस नसेल तर क्रिकेटला सध्या तरी वाव नाही आहे. कारण तुमच्या फिटनेसकडे आता कोणताही जरी साधा संघ जरी असेल तर तुमच्या फिटनेसकडे पाहिलं जातं. बरोबर सर. कारण तुमचा जर फिटनेस नसेल तर तुम्हाला तो संघ डावलण्याची 100% गॅरंटी आहे. नक्की सर. त्यामुळे तुमचा फिटनेस पहिलं तुम्ही त्याला प्राधान्य द्या. बॅटिंग बॉलिंग तर तुम्ही करणारच आहे, पण तुम्ही शरीराकडे पण स्वतःची काळजी घ्या. कारण आताच्या कमी वयामध्ये मुलांना अटॅक येत चाललेले आहेत. ते एक कारण आहे. त्याच्यामुळे स्वतःचं स्वास्थ्य पहिलं सुधारा. क्रिकेट तुम्हाला खेळायचंच आहे भविष्यामध्ये, पण फिटनेस मेंटेन करा आणि क्रिकेट खेळा. यश तुम्हाला 100% आहे. सर, या वयात देखील तुम्ही क्रिकेट खेळत असता, आयोजन करत असता, फॅमिलीचा सपोर्ट किती महत्वाचा आहे आणि एखाद्या खेळाडूच्या मागे जर फॅमिली उभी असेल तर तो चांगला यशस्वी होऊ शकतो. मला फॅमिली म्हणजे 100% सपोर्ट करते. क्रिकेटमध्ये माझी मुलं जरी क्रिकेट खेळत नसली, मुलं दोन्ही माझी मोठी आहेत, म्हणजे एक 20 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा आहे. त्यांना मी पहिलंच सांगितलं की क्रिकेट खेळण्यापेक्षा तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. दोन्ही मुलं अभ्यासामध्ये प्रावीण्य आहेत. ते मला नेहमी सांगतात, पप्पा तुम्हाला आम्हाला ह्या वयात सुद्धा खेळायला बघायचंय. वाव. म्हणजे त्यांना एवढी आवड आहे. आता मी एक साधारण छोटासा किस्सा सांगतो. मी गेल्या वर्षी ISPLच्या सिलेक्शनला गेलो होतो. एक नंबर. ISPLच्या सिलेक्शनला गेल्यानंतर मी बॅटिंग केली, बॉलिंग केली. माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे मला तर सगळे, म्हणजे मी स्वतः क्रिकेट खेळलेलो आहे ना त्या वयात, तर मला माझ्या 20 जणांचा ग्रुप होता. ते 20 जणांचा ग्रुप, मे बी 20 का 10 जणांचा ग्रुप होता. त्याच्यामध्ये मला ते बाकीचे म्हणजे नल्ले क्रिकेटर वाटले. आणि त्याच्यामध्ये मी बॅटिंग बॉलिंग म्हणजे अशी तुफान बॅटिंग बॉलिंग केली. बॉलिंग तर माझे अजून पण ह्या वयामध्ये पण यॉर्कर लाईनच बॉल जातात. बॅटिंग बॉलिंग केल्यानंतर तिथे जे म्हणजे खेळाडूंची निवड करणारे असतात ते काही ओळखीचे नव्हते. ते म्हणले, भाई ह्या वयात सुद्धा हा चांगला खेळतोय. म्हणून मला वाटतं मेन सिलेक्टर होते अमोल म्हात्रे आणि करुणा कोटियन होते. ते त्यांच्याकडे गेला, बोलतो ह्याचं नाव घेऊया आपण. मग बोलतो अहो घ्याच, कारण तो स्वतः एक चांगला खेळाडू होता, पण ह्या वयामध्ये सुद्धा तो चांगली बॅटिंग बॉलिंग करते असे ते सिलेक्टर म्हणायला लागले. तर म्हणलं घ्या. मग त्यांनी मला तिथे पहिल्या राऊंडला सिलेक्ट केल्यानंतर मला वाटतं कुठली तिकीट आहे ती, पहिली तिकीट ब्ल्यू तिकीट पहिली, ती ब्ल्यू तिकीट पण आली. मी आल्यानंतर मग मी गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर मनात मध्ये मला चलबिचल झाली. माझी डेट होती, पण मग गावाला काहीतरी कारण होतं म्हणून गेलो होतो. तर मुलं म्हणली, नाही पप्पा तुम्ही जावा, तुमचं सिलेक्शन 100% होणार. पप्पा तुम्ही अजूनही चांगले खेळता, असं नाही की नाही खेळत. पण मी मुलांना म्हणलो, बघा माझं सिलेक्शन जरी झालं तर लोक काय म्हणणार की नवनाथचं सिलेक्शन झालंय, तिथे त्याचे सिलेक्टर सगळे ओळखीचे आहेत, मित्र सगळे ओळखीचे. म्हणजे अमोल म्हात्रे असतील, करुणा कोटियन असतील, अभय राज्याध्यक्ष पण होते. तर ते सगळे ओळखीचे आहेत म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. मे बी सेकंड राऊंड पण माझं झालं असतं आणि थर्ड मॅच मध्ये पण. कारण मला नंतर अमोल म्हात्रे स्वतः येऊन म्हणाला की तू यायला पाहिजे होतंस, तुझी जी गोलंदाजी अजूनही तशीच आहे, तू याला असतास ना तुझं सिलेक्शन 100% झालं असतं. हे नंतर मला अमोल म्हात्रे भेटून स्वतः मला हे त्यांनी किस्सा सांगितलं. पण या वयात देखील ती तुम्ही हिंमत दाखवली की सिलेक्शनला जाण्याचं मी तुम्हाला पहिलंच म्हटलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत क्रिकेट खेळत राहणार. वाव. तुमचे आवडते खेळाडू आणि आताच्या काळचे आवडते खेळाडू, काही खेळाडूंची नावं सांगू शकता? पूर्वीच्या म्हणजे खेळाडू जुने बघा, माझ्या शेजारीच होता धनंजय मिश्रा म्हणून. चांगली गोलंदाजी करायचे. म्हणजे धनंजय मिश्रा एकदम स्थानिक खेळाडू होते, फ्रेंड्समध्ये खेळायचे, पण जबरदस्त बॉलिंग होती त्यांची. दुसरा आमचा एक मित्र आहे जो सद्यस्थित आहे तिथे, संजय साळगावकर. म्हणजे त्यांच्यासारखा किपर मी बघितला नाही. की चेंडू छातीवर, हाईट शॉट आहे, पण चेंडू पकडण्याची जी कला होती त्यांची खूप वेगळी होती. म्हणजे पुढे राहून किपिंग करणं. MRIचा बॉल व्हायचा, व्हाईट बॉल असायचा त्यावेळी. पुढे राहून किपिंग करणं. गोलंदाज किती पण फास्ट असू द्या ना, हा भाऊ पुढेच. एक नंबर. हा भाऊ पुढेच. आम्ही त्यावेळी म्हणजे लहान असताना बघायचो, अरे एवढा फास्टर टाकतोय तरी हा पुढे. पण तो बोलतो, म्हणजे नंतर आम्ही जशी ओळख झाली तेव्हा विचारतो, अरे तू पुढेच राहायचं संजय दादा म्हटलं. तर बोलतो, अरे मला सवयच आहे पुढे राहायचं, मी पुढे राहूनच किपिंग करू शकतो. मागे मला तुम्ही म्हणाल ना कराल तर नाही जमणार.
तो बोलतो मला पुढे राहिल्याशिवाय मी बॉल अडवूच शकत नाही. हा. म्हणजे त्याने पुढे राहून जी किपिंग केली ना, अप्रतिम किपिंग होती त्याची. त्यानंतर आमच्यातले हेमंत कदम म्हणून होते, म्हणजे सॉलिड बॅटिंग करायचे. ऑफ साईड म्हणजे अप्रतिम बॅटिंग असायची. हेमंत कदम. आमचे रामायण राजभर असतील, ऑलराऊंडर खेळाडू होते रामायण राजभर. त्यांनी सुद्धा चांगली म्हणजे बॅटिंग बॉलिंग केली. त्यांच्याबरोबर सुद्धा मी खेळलोय. नंतर संजय राणे म्हणून, म्हणजे भोकातली बॉलिंग म्हणतात ना, हो, मुंबई. यॉर्कर लाईन, हा. म्हणजे शब्द बोलतात ना तो, आपल्या मुंबईचा यॉर्कर शब्द लाईन. आहे तो. हा, भोकातली बॉलिंग म्हणजे यॉर्कर बॉलिंग. ते संजय राणे म्हणून गोट्या म्हणायचे त्यांना. हा. त्यांच्याबरोबर सुद्धा खेळलोय. त्यांची सुद्धा बॉलिंग अप्रतिम असायची. अमर खामकर असेल, हा. संतोष घाग असतील, हा. कदम, राजेंद्र कदम लेफ्ट आर्म स्पिनर होते. चायनामॅन गोलंदाजी म्हणायचे, त्या प्रकारची गोलंदाजी करायचे. हे सगळे जुने खेळाडू आहेत, त्यांच्याबरोबर मी खेळलो आहे. हा. माझ्यापेक्षा वयाने फार मोठे आहेत ते, पण मी त्यांच्यावर खेळलो, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. मी संतोष घागचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. हो सर. MRI चा बॉल होता हा. आणि आमच्या शहीद भगतसिंग मध्ये मॅच होती आणि एक साईड म्हणजे एका साईडने बॅटिंग होती, बागेची साईड आहे ना त्या साईडने बॅटिंग होती आणि त्या संतोष घागने तो व्हाईट बॉल, MRI चा बॉल, जो मिडल वरून 6 जात नव्हता, मिडल जे आता मिडल ग्राउंड आहे ना त्याच्यावरून 6 जात नव्हता MRI चा बॉल, तो संतोष घागने त्या बागेच्या साईडने तो बॉल समोरच्या समाज मंदिर हॉलमध्ये मारला होता. बापरे. म्हणजे त्याची ताकद काय असेल तुम्ही विचार करा. संतोष घाग त्याने नुसता खांद्यावर जरी हात टाकला ना तरी असं वाटतं मारलं त्याने. म्हणजे एवढी त्याच्याकडे जी ताकद होती, म्हणजे अप्रतिम, म्हणजे त्याची बॅटिंग वाकण्याजोगी होती संतोष घागची. सर, सध्या तुम्ही आयोजक म्हणून सातत्याने काम करताय, परंतु आयोजन करत असताना अशी एखादी तुमच्या आयोजनातली स्पर्धा की ती खूप गाजली आणि एखाद्या खेळाडूच्या खेळाने तुम्ही खूप प्रभावित झालात? आता मी पहिलं जे आयोजन करायचो त्याच्यामध्ये तर काय नाही, पण मी आता मला वाटतं 2020ला डिसेंबरला एक आयोजन केली होती, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. एक नंबर. मी ती टुर्नामेंट खूप म्हणजे अप्रतिम टुर्नामेंट होती. म्हणजे पहिल्यांदा मी संकल्प आणला शिवडी विधानसभा प्रीमियर लीग करण्याचा. मी आणि दत्ताराम चव्हाण, ती माझ्या वडिलांच्या नावाने मी टुर्नामेंट केली. त्याच्या अगोदर मी वडिलांच्या नावाने करायचो टुर्नामेंट, पण आपण शिवडीच्या मुलांसाठी काहीतरी करू असं एक आम्ही दत्ताराम चव्हाण जे SAS चे सर्वे आहेत त्यांचं बरोबर अशी म्हणजे आम्ही बसलो होतो, त्यांच्यावर अशी चर्चा चालू होती. तर ते मी म्हणलं माझ्या वडिलांच्या नावाने करू आपण. तर मग त्यांनी असं म्हटलं ठीक आहे आपण चला मिळून करू, काही हरकत नाही म्हणले. कारण त्यांना सुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे, असं नाही की त्यांनी मला नकारच दिला नाही. ते म्हणले नवनाथची टुर्नामेंट आहे ना, करायचे, वडिलांच्या नावाने करू. मग आम्ही शहीद भगतसिंग मध्ये 3 दिवस टुर्नामेंट घेतली. शिवडी विधानसभेसाठी 3 दिवस टुर्नामेंट घेतली आणि ती टुर्नामेंट यशस्वी सुद्धा केली. वाव. आणि त्याच्यामध्ये बरेचसे खेळाडू उदयास आले शिवडी विधानसभा करत असताना, कारण बरेचसे म्हणजे भरपूर खेळाडू होते, आयकॉन खेळाडू होते, नॉर्मल खेळाडू. त्यांना म्हणजे ते संघ मालक सुद्धा खुश झाले होते. नॉर्मली संघ मालक दुःखी होतात कधी कधी हारल्यानंतर, पण आमचे संघ मालक हारल्यानंतर सुद्धा म्हणजे खुश झाले होते की कोणीतरी टुर्नामेंट ही अशी सुरुवात केली. आणि ती केली 1 वर्ष आम्ही केली. त्यावेळी फरदीन काझी खेळला होता, प्रथमेश पवार होता, अजित मोहिते होता, म्हणजे असे बरेचसे खेळाडू होते. त्यांनी त्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन आम्हाला म्हणजे पूर्ण प्रोत्साहन दिलं होतं की आम्ही खेळणार ही टुर्नामेंट म्हणून. आणि बरेचसे यंग खेळाडू, आता मला नावं काही आठवत नाही त्यांच्यात, पण ते भरपूर उदयास आले होते त्याच्यातून मध्ये. आणि दरवर्षी करावी अशी त्यांची इच्छा होती. कालांतराने दुसऱ्या वर्षी आम्ही ती टुर्नामेंट करायला घेतली, पण काहीतरी थोडंसं इश्यू झाला, त्यामुळे ती टुर्नामेंट आम्ही कॅन्सल केली. मग त्याच्यानंतर मी काही ती टुर्नामेंट घेतलीच नाही. त्याच्यानंतर जी मी बंद केली ती बंद केली, पण 100% खात्री देतो 2027 पासून मी ती टुर्नामेंट पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. एक नंबर. आणि त्यापेक्षाही वेगळी स्पर्धा घेऊन येणार, वेगळी म्हणजे खूप वेगळी स्पर्धा घेऊन येणार आहे. कारण त्यावेळी मी जी 2020ला डिसेंबरला स्पर्धा घेतली त्यावेळी प्रत्येक रनला 10 रुपये दिले होते. 10 रुपयापासून जी सुरुवात केली ती टुर्नामेंट पुढच्या वर्षी झाली नाही. माझं स्वप्न होतं, दुसऱ्या वर्षी मी 1 रनला 100 रुपये ठेवले होते. 1 रनला 100? हो, 1 रनला मी 100 रुपये ठेवले होते, पण ती स्पर्धा झाली नाही. का नाही झाली, कशी नाही झाली, ती सर्व शिवडीतल्या खेळाडूंना माहिती आहे. त्याच्यामुळे मी काही बोलत नाही याच्यामध्ये. पण नक्कीच 2027 पासून माझं एक मध्ये मी गॅप घेतला आयोजनामध्ये,
की 3-1 वर्ष 4-1 वर्ष टुर्नामेंट करायची नाही, म्हणून ती स्पर्धा 2027 पासून मी 100% चालू करणार आहे. हो. अडीअडचण असू काही असू पण 2027 पासून नक्कीच चालू करणार आहे. मी स्पर्धा म्हणजे असं अमोल म्हात्रे, दत्ताराम चव्हाण, विकास घाडगे यांच्या वाढदिवसाची सुद्धा टुर्नामेंट केली. होय सर. कारण मला आयोजन करायला नेहमीच आवडतं. हा. आयोजन करणं म्हणजे मला बोलतात ना की ह्याच्यामध्ये हेच आहे, कला आहे ह्याच्यामध्ये आयोजन करणं. भले माझ्या खिशातले 30-40,000 50,000 जातात, हा. पण मला पैसे गेलेल्याचं दुःख नाही, पण आनंद. मला त्यांचा वाढदिवस साजरा केला, आनंद मला मिळतो. त्याचा आनंद मिळतो. पैसा हा येतोय जातोय, पण जो आनंद आहे, समाधान आहे, ते नेहमी त्याच्यासाठी काम करावं. बरोबर. पैसा तुमचा येणार आहे जाणार आहे, पण जिथे तुम्हाला समाधान मिळेल ती गोष्ट तुम्ही 100% करा. बरोबर सर. निश्चित तुम्ही खूप मोठा संदेश दिलात, कारण पैशाने तुम्ही आनंद विकत घेऊ शकत नाही नाही, घेऊ शकत. पैशाने तुम्ही समाधान विकत घेऊ शकत नाही. आणि ज्या प्रकारे आता 2027 आम्हाला देखील प्रतीक्षा असेल, सगळ्या खेळाडूंना देखील वेध असतील की ती स्पर्धा निश्चितच पार पडेल आणि मुख्य आयोजक म्हणून तुमचं नाव असावं, तुम्ही असावेत. तर शेवटचा प्रश्न विचारेन, एवढ्या वर्षाचा तुमचा क्रिकेटचा अनुभव आणि ज्या प्रकारचं तुम्ही क्रिकेट खेळलात, ज्या प्रकारचं तुम्ही आयोजन करत आहात, तरुण खेळाडूंना काय संदेश द्याल? कारण आताच्या क्रिकेटमध्ये पैसा खूप आलाय. पैसा आलाय म्हणून मी सांगतोय, तरुण खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे. आताच क्रिकेट जर पाहतोय मी, आणि मी असं पाहतोय की मुंबईतलं क्रिकेट सध्या तरी बंद होत आलेलं आहे. हो. कारण कोण आयोजनच करत नाही, त्यामुळे खेळाडूंना वाव मिळताना आता प्रॉब्लेम झालेला आहे. हो. पहिलं तरी टुर्नामेंट व्हायच्या तर खेळाडूंना वाव मिळायचा, इथून नाही तर तिथून खेळायला मिळायचं, त्यामुळे स्वतःचा म्हणजे खेळाडू म्हणून सिद्ध व्हायचे. हो. आताच मुंबईतलं क्रिकेट बंद होत आल्यामुळे काय झालंय, जे पहिले खेळाडूंची नावं आहेत ना, तीच नावं सगळीकडे ग्राह्य धरली जात आहेत, पण नवीन खेळाडूंना संधीच मिळत नाही ना, कारण टुर्नामेंटच होत नाही. तर आयोजकांना एक विनंती आहे की चांगल्या चांगल्या टुर्नामेंट करा, जेणेकरून जी पहिली नावं गाजलेली आहेत त्यांची तर नावं तशी गाजतच आहेत, पण नवीन खेळाडूंची नावं जर गाजवायची असतील, तुमच्या आजूबाजूलाच नवीन नवीन खेळाडू, चांगले चांगले खेळाडू आहेत, होय सर. त्यांची जर नावं जर गाजवायची असतील तर आयोजन होणं गरजेचं आहे. आयोजकांनी आयोजन करावं आणि नवीन खेळाडूंना प्रत्येक टुर्नामेंट खेळायला द्यावी. कारण संघ मालक एंट्री करायला तयार असतात, हो. पण टुर्नामेंटच होत नाही, तर संघ मालक म्हणतो टुर्नामेंट होत नाही तर मी तुम्हाला कुठे खेळू. म्हणजे अशा सुद्धा गोष्टी होत आहेत. तर नवीन नवीन खेळाडूंनी पण 100% योगदान द्या. मैदानात पाय ठेवल्या ठेवल्या तुम्ही 100% नक्कीच योगदान द्या. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे, प्रश्नच येत नाही. सर, तुम्ही तुमच्या संपूर्ण करिअरचा ज्या प्रकारे उल्लेख केलात आणि तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, सर आम्हाला देखील खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. जिंकत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा. कशी वाटली आजची चॅम्पियन स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवचे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.